एक दाना पेरावा तेव्हा धरती अनेक दाण्यांनी भरलेलं कणीस देते. माणूसही तसाच असतो. प्रेमाचा एक शब्द मिळाला तर तो भारावून जातो. मग त्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणे उधळायला तयार होतो. प्रेमाने जोडलेली 4 माणसं व त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द, हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच या जगात खरा सर्वात श्रीमंत. चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. कधीकधी खूप आवडणाऱ्या गोष्टीसुद्धा हसत हसत सोडून द्याव्या लागतात. दगडात देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात, पण माणसातच माणूस का दिसत नाही? यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात. भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातील आनंद कस्तुरीपेक्षा मौल्यवान ठरतो. आयुष्यात अनेक ठिकाणी व्यवहार पाळायचा नसतो. काही ठिकाणी ऋणानुबंध, प्रेम, माया ही जपायची असते. कारण व्यवहार डोक्याने चालतो, पण ऋणानुबंध हृदयातून उमटतात. परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीलाच आपल्या इच्छेप्रमाणे वाकवले पाहिजे. निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे. कमावलेली नाती आणि जिंकलेली मनं ज्याला सांभाळता येतात तो आयुष्यात कधीच हारत नाही. सुखाचं नेटवर्क हे नेटवर्क नसणाऱ्या ठिकाणीच जास्त अनुभवायला मिळतं. छोटंसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवायचं असतं जे तुमचे अस्तित्व जाणतात. ज्यांची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते, त्यांना हरण्याची, घाबरण्याची किंवा ओळख निर्माण करण्याची भीती नसते. त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात हेच खरे महत्त्वाचे आहे. पसंत केलेली व्यक्ती सुंदर असणे गरजेचे नाही, परंतु ती व्यक्ती तुमचं आयुष्य किती सुंदर बनवेल हे गरजेचं असतं. समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं, कारण आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळत बसतो. ठसका आणि धसका दोन्ही त्रासदायक असतात. ठसक्याने शरीर हादरते, धसक्याने मन हादरते. सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णतः सुखी होत नाही, पण दृष्टी बदलली तर नक्कीच सुखी होतो. नियम सोपा असतो, पण अंमलात आणणे कठीण असतं. सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात चांगले बदल घडवू शकतात. फुलाकडे सर्वात सुंदर काय असेल तर ते आहे त्याच्याकडे असलेली सुगंध निर्माण करण्याची कला. ती लोकांच्या मनाला स्पर्श करून जाते. लोक फुलं तोडून नेतील, पण फुलासारखा सुगंध निर्माण करू शकणार नाहीत, कारण सुगंध निर्माण करणं फुलांना जमतं. तसंच जीवनातही कोणत्याही कलाकाराकडे असलेली कला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, कारण ज्याची कला त्यालाच अवगत असते. जगण्याच्या धडपडीत स्वतःचाच आधार असणं महत्त्वाचं असतं. आयुष्य अद्भुत आहे, ते जबरदस्तीने जगू नका, तर आश्चर्यकारकपणे जगा. जबाबदारी घेताना मी आणि श्रेय घेताना आपण हा शब्द जर केंद्रस्थानी असेल तर कुठलेही काम सहज आणि निसंशय पूर्ण होतं. माणसाची चूक काय असते माहिती आहे? तो किंमत असलेल्या ठिकाणी कमी आणि किंमत नसलेल्या ठिकाणी जास्त घुटमळत असतो. कुणासोबत उभं राहिल्यावर आपली प्रतिष्ठा वाढते असं कधीच नसतं. आयुष्यात जे काय करावं लागतं ते स्वतःच्या मेहनतीवर. कुणाचीही प्रतिष्ठा आपण विकत घेऊ शकत नाही किंवा हिसकावूनही घेऊ शकत नाही. ज्याला ती मिळते ती त्याच्या प्रतिभेतून मिळते.
आयुष्यात एकटे चालायला कधीही घाबरायचं नाही. काही दिवस भयानक संघर्षाचे असतात, पण काही दिवस फळ मिळण्याचे देखील असतात. आपल्या मार्गावर आपला हात धरून चालता आलं म्हणजे खरंच मिळवलं. जगण्याच्या धडपडीत स्वतःचाच आधार असणं महत्त्वाचं असतं. आयुष्य अद्भुत आहे, ते जबरदस्तीने जगू नका, तर ते आश्चर्यकारकपणे जगा. जबाबदारी घेताना मी आणि श्रेय घेताना आपण हा शब्द जर केंद्रस्थानी असेल तर कुठलेही काम सहज निसंशय पूर्ण होते. आयुष्य ठरवून मांडता येते, पण ठरवून जगता येत नाही. काही आपण करू शकतो, पण सर्वच करणे आपल्या हातात नसते. काही आपल्या मनासारखे घडते, पण काही नियतीच्या मनासारखे घडते. दोन्हीही परिस्थितीत जो स्वतःला सावरतो तो समाधानाने जगतो. खरं तर या जगात अशक्य काहीच नाही, कारण स्वामींवरील श्रद्धा व विश्वास यामुळे सर्वच अशक्य गोष्टी शक्य होतात. मित्रमैत्रिणींसोबत किंवा परिवारातील सदस्यासोबत कॉफी पिताना कधीकधी शेवटच्या घोटापर्यंत तिचा कडवटपणा बेचैन करत असतो आणि अखेरचा घोट घेतल्यावर मग आपल्याला कपाच्या तळाशी साखर दिसते, जिचा तेव्हा काहीच उपयोग नसतो. आपल्या आयुष्याचंही तसंच असतं. आनंद खूप असतो, पण गरज असते ती वेळीच नीट शोधून पाहण्याची. आयुष्यात काही प्रश्नांना वळसा घालून पुढे जाणं म्हणजेच समाधानाच्या जवळ जाणं. जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजेत. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं, काहीही आपलं राहणार नाही. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात, अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात, पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे, पण अशक्य नाही. मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं म्हणजे मोठं होतं की नाही हे माहीत नाही, पण चांगल्या लोकांच्या सोबतीत राहून नक्कीच मोठं होता येतं. जपणं आणि साठवणं यात खूप अंतर आहे. साठवली जाते ती संपत्ती आणि जपली जातात ती आपली माणसं. कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की तो इतकं देईल की मागायला काहीच उरणार नाही. आयुष्यात 2 मित्र नेहमी बरोबर असावेत. एक कृष्ण जो लढणार नाही पण जिंकणं पक्का आहे, आणि दुसरा कर्ण जो समोर पराभव दिसतोय तरी साथ सोडणार नाही. कर्तृत्ववान माणसं कधीही नशिबाच्या आहारी जात नाहीत आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसं कधीच कर्तृत्ववान होऊ शकत नाहीत. नशीबवादी होण्यापेक्षा नेहमी प्रयत्नवादी व्हा. यश तुमची कायमस्वरूपी वाट पाहत आहे. माणसाच्या जवळ पैशाची श्रीमंती नसली तरी चालेल, पण विचारांची श्रीमंती नक्की असायला हवी, कारण विचार ज्ञान देतात आणि ज्ञान जीवन जगण्याचं समाधान देतं. दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची माणसं तोडू नका, कारण काडी टाकून आग लावणं आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणं ही जगाची रीत आहे. लक्षात ठेवा, एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून काढायला कधीकधी संपूर्ण आयुष्य जातं. ज्याला आयुष्यात रस्ता सापडत नसेल त्यांनी स्वतःला विचारा, मला काय जमतंय, मला कशात आवड आहे, मग स्वतःचा रस्ता स्वतः तयार करा. जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना माणूस स्वतःचं जगणं विसरून जातो. तुम्ही कितीही चांगले राहा, कितीही चांगले काम करा, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार. कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते, पण दृष्टिकोनाचे नाही.